हरिविजय कथासार अध्याय 16 भावार्थ। कवी श्रीधरांनी ह्या अध्यायाच्या सुरुवातीला नामाचे महत्त्व आणि महात्म्य यांचे वर्णन केले आहे। नामाच्या बळामुळे सगळे दोष सोडून जातात असे श्रीधरांनी सांगितले आहे। 15व्या अध्यायाच्या शेवटी यमुनेत स्नान करायला गेलेल्या गवळणीची वस्त्रे श्रीकृष्ण पळवतो आणि कदंब वृक्षावर नेऊन ठेवलेली ती वस्त्रे त्यांना परत करून त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचे वचन श्रीकृष्ण गवळणींना देतो। गोकुळातल्या सर्व लोकांनी जरी श्रीकृष्णाचे कौतुक करून त्यांचे महत्त्व जाणले असले तरी तेथील ब्राह्मण मात्र त्याची निंदा करत होते। श्रीकृष्णाने गोकुळ बिघडवले आहे असे ते म्हणत असत। त्यांना त्यांच्या ज्ञानाचा अभिमान होता। त्यांनी इंदिरावर श्रीकृष्णाला पुरते ओळखले नव्हते। सगळे ब्राह्मण आपल्या कुटुंबासहित गोकुळ सोडून दूर अरण्यात गेले। यमुना तीरावरच त्यांनी एक यज्ञ करण्याचे ठरवले। गवताचे मांडव घातले, पाकशाळा तयार केली, यज्ञशाळा तयार केली, राजाला विनंती करून साधन सामग्री जमा केली। पण ह्या साऱ्या तयारीत ते हरिचरणापासून लांब गेले होते। यज्ञकुंडे फुंकून त्यांचे डोळे धुराने भरले। वराडी नसलेल्या वराप्रमाणे त्यांच्या यज्ञाची अवस्था झाली होती। स्वर्गप्राप्तीसाठी त्यांनी मोठा यज्ञ मांडला होता। ज्या रानात श्रीकृष्णाचा वावर नाही अशा रानात त्यांनी ही यज्ञशाळा बसवली होती। एके दिवशी सकाळी वनमाळी वनात जाण्यासाठी निघाला। त्याने गाईला चरण्यासाठी सोडून दिले आणि शिदोरी न घेता वेगाने जाऊ लागला। श्रीकृष्णाच्या मागे त्याचे सवंगडी निघाले। श्रीकृष्ण आपल्यापासून लांब जाऊ नये म्हणून सगळेजण त्याच्या मागे धावत जाऊ लागले। सगळेजण आपापल्या शिदोऱ्या विसरले होते। श्रीकृष्ण जर आपल्यापासून दूर राहिला तर आपल्यावर पूर्वीसारख्या आपत्ती येतील असा विचार करून सगळे गोपाळ श्रीकृष्णाच्या मागे धावत होते। हरी यमुनेच्या तीरावर पोहोचला। तिथे दाट वन होते। अनेक प्रकारच्या वृक्षवेली होत्या। ते वृक्ष म्हणजे कृष्णप्राप्तीसाठी तप करणारे ऋषीश्वरच होते। गोपाळांनी फुलांच्या माळा गुंफून त्या जगदवंद्य श्रीकृष्णाच्या गळ्यात घातल्या। वृक्ष पल्लवांचे सुकोमल तोरे गोपाळांनी आपल्या शिरी खोवले होते। खेळ खेळता खेळता दुपार झाली। सगळे गोपाळ भुकेने व्याकुळ झाले। भूक लागल्यावर मग त्यांना काही सुचेनासे झाले। मग त्यांनी श्रीकृष्णालाच विचारले की सगळ्यांनाच खूप भूक लागली आहे आणि आपण आपल्या शिदोऱ्या विसरून आलो आहोत। आता काय करायचे? श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्याला सांगितले की पैल तीरावर आपल्या गावातल्या ब्राह्मणांची यज्ञशाळा आहे। ते मोठा यज्ञ करत आहेत। यज्ञ मंडपाच्या दारात कोणी अतिथी गेला तर त्याला अन्न देऊन त्याचे मनोरथ पूर्ण करतात। अतिथी जर विनमुख गेला तर यज्ञ फळ मिळत नाही। तुम्ही सगळेजण तिकडे जा। ते तुमचा अनुमान करणार नाहीत। त्यांना सांगा की बळीराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही भुकेने व्याकुळ झाले आहेत। आम्ही आमच्या शिदोऱ्या विसरून आलो आहोत तर आम्हा सगळ्यांना पुरेल एवढे अन्न आम्हाला द्या। श्रीकृष्णाचे बोलणे ऐकताच नाना रंगाच्या घोंगड्या पांघरलेले ते गोपाळ पैल तीराजवळील यज्ञशाळेजवळ गेले। तिथे सगळे ब्राह्मण अनुष्ठानाला बसले होते। वैकुंठ नायकाचे महत्त्व न कळल्यामुळे इंद्राची उपासना करत होते। पण इंद्राचा इंद्र असणाऱ्या श्रीकृष्णाची उपासना ते दुर्दैवी ब्राह्मण करत नव्हते। नाशवंत अशा धनासाठी, यौवनासाठी, स्त्रीसाठी ते उपासना करत होते। त्यातले काही जण विष्णूची भक्ती करत होते तर काही जण शिवाची उपासना करत होते। काही स्वतःला शाक्त म्हणून घेत होते तर काही स्वतःला गाणपत्य समजत होते। कृष्णदास गोपाळ ब्राह्मणाजवळ गेले आणि त्यांना वंदन करून सर्व वृत्त सांगितले। आम्हाला खूप भूक लागली आहे। बळीराम आणि श्रीकृष्ण हेही भुकेने व्याकुळ झाले आहेत। तुम्ही आम्हाला काही अन्न द्या। साक्षात वैकुंठनाथाचे सांगणे तुम्ही ऐका आणि आम्हाला काही खायला द्या। गोपाळांचे ते बोलणे ऐकून ते सर्व ब्राह्मण रागावले आणि म्हणाले, हे सगळे भ्रष्ट इथेही आपल्याला छळायला आले। त्यांनी आपापसात ठरवले की प्राण गेला तरी ह्यांना अन्न द्यायचे नाही। आपण सोवळे आहोत आणि ह्यांना पाहिले तर आपण भ्रष्ट होऊ। तो नंदाचा मुलगा कर्मरहित आणि हिनाचारी आहे। त्यांना एवढे सुद्धा अन्न देऊ नका। ज्याप्रमाणे राहणीवरून परमार्थ कळतो, शब्दावरून पंडित कळतो, प्रेमा आधारावरून भक्त कळतो, त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाचे अंतःकरण श्रीकृष्णाला कळले। ब्राह्मण आपल्याला अन्न देत नाहीत हे पाहून निराश झालेले गोपाळ श्रीकृष्णाकडे परत आले। श्रीकृष्ण त्यांना म्हणाला की अविद्येने ग्रासलेल्या त्या ब्राह्मणाने मला ओळखले नाही। तुम्ही त्या ब्राह्मणांच्या स्त्रियांकडे जा आणि त्यांच्याजवळ अन्न मागा। ब्राह्मणांच्या नकळत सर्व गोपाळ पाकशाळेजवळ गेले।
ब्राह्मणांच्या स्त्रिया आपली कामे आटपून श्रीकृष्णाचे चिंतन करत बसल्या होत्या. गोपाळ पाकशाळेत डोकावले आणि त्यांनी त्या ब्राह्मण स्त्रियांना सांगितले की तुमचा श्रीहरी जवळच आला आहे, तो वृंदावनात उभा आहे. त्याला खूप भूक लागली आहे. त्याच्यासाठी थोडे अन्न द्या. ब्राह्मणांनी आम्हाला हाकलून दिले म्हणून आम्ही तुमच्याजवळ आलो आहोत. गोपाळांचे ते बोलणे ऐकून त्यांना खूप वाईट वाटले. त्या एकमेकीशी बोलू लागल्या की त्रिभुवनभूषण श्रीकृष्णाने आमच्यावर कृपा केली. ह्या ब्राह्मणांना गर्व झाला आहे. ते पूर्ण ब्रह्म वैकुंठपतीला ओळखू शकले नाहीत. ज्याच्यासाठी हा यज्ञ त्यांनी मांडला आहे, ज्याच्यासाठी ते अनुष्ठान करता आहेत, तो वृंदावनात उभा आहे. तोच नारायण आहे हे ह्यांना कसे कळत नाही. जो 4 वेदांचे सार असा विधी ह्यांच्याकडे स्वमुखाने अन्न मागतो आहे आणि हे सगळेजण त्याचा अपमान करत आहेत. आपण आता आपल्या संसारावर पाणी सोडूया, पण आपल्या श्रीहरीला जेवी घालूया. सगळ्या यज्ञपत्नी षडस अन्नाचे हारे भरून निघाल्या. समुद्राला भेटायला जशा नद्या जातात तशा ह्या सगळ्या जणी पिता बंधू पती ह्यांच्या आज्ञा मोडून निघाल्या. त्यांचे नयन आता कृष्णाला पाहायला आतुर झाले होते. सगळ्या ब्राह्मण स्त्रिया गेल्या, पण एक जण अन्नाचे हारे भरून घेण्यासाठी मागे रेंगाळली होती. तेवढ्यात तिचा पती तिथे आला. सगळ्या स्त्रिया श्रीकृष्णाला पाहण्यासाठी गेल्या आहेत हे त्याला कळले. तो आपल्या पत्नीला रागावून म्हणाला की त्या भ्रष्ट कृष्णाला तुम्ही अन्न कसे देता? कोणत्या शास्त्रात लिहिले आहे की स्त्रियांनी त्या गोपाळाला पुजावे? ते सगळे अन्न आता विटाळले आहे. माझी आज्ञा मोडून तू त्या गवळ्याला पुजायला कशी जातेस? त्या ब्राह्मणाने मग आपल्या पत्नीला बांधून ठेवले. तेव्हा ती आपल्या पतीला म्हणाली की तू ह्या देहाचा पती आहेस. तिने आपल्या अंतःकरणात कृष्णाचे स्मरण केले, त्याचे रूप रेखले आणि मुखाने त्याच्या नामाचे स्मरण करत करत तिने आपला प्राण सोडला. सगळ्या ब्राह्मणाला जेव्हा कळले की आपल्या स्त्रिया श्रीकृष्णाला पाहण्यासाठी गेल्या आहेत, तेव्हा सगळेजण जप अनुष्ठान सोडून पाकशाळेत आले. सगळेजण रागारागाने आपापल्या स्त्रियांना काही वाई बोलू लागले. म्हणाले, आता परत आल्या की त्यांना चांगली शिक्षा करू. ज्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीला बांधून ठेवले होते त्याने सगळ्यांना सांगितले की मी माझ्या पत्नीला बांधून ठेवले आहे. तो तिच्याजवळ गेला आणि तिला म्हणाला, तू डोळे का मिटले आहेस? तुझ्यासाठी मी अलंकार घडवीन, पण तू तुझे डोळे उघड. मग त्या ब्राह्मणाच्या लक्षात आले की तिचा प्राण निघून गेला आहे. त्याने शोक केला. तेव्हा सगळे ब्राह्मण म्हणाले की तुला निदान तुझ्या पत्नीचे प्रेत तरी पाहायला मिळाले. आम्ही मात्र आमच्या स्त्रिया त्या गवळ्याला अर्पण केले आहेत, ते आता परत येणार नाहीत. श्रीकृष्णासाठी जिने प्राण सोडला तिचा लिंगदेह वृंदावनात गेला आणि श्रीहरीच्या भोवताली फिरू लागला. ती सती हरिरूप झाली होती. श्रीकृष्णाने ते जाणले आणि तिथे तिचा देह निर्माण केला. षडस अन्न निर्माण केले आणि ते तिच्या हातात दिले. श्रीकृष्णाला अन्न देण्याची तिची इच्छा राहिली होती. ती आता श्रीकृष्णाजवळ उभी होती. इतर स्त्रियांना आश्चर्य वाटले. त्या म्हणाल्या, हिच्या नवऱ्याने हिला बांधून ठेवले होते, मग ही आमच्या सर्वांच्या पुढे येऊन कशी उभी राहिली? मग सगळ्यांनी पाहिले की भक्ताला तारण्यासाठी सावळ्या परब्रह्माने निर्विकाराला आकार दिला आहे. यादवराय श्रीकृष्णाला पाहून सगळ्याजणी देहभावाला विसरल्या. त्यांना पाहून त्यांना वाटले की आपल्या जन्माचे सार्थक झाले आहे. मग त्यांनी श्रीकृष्णाला अन्न अर्पिले. तो त्याच्या सवंगड्यासहित तृप्त झाला. त्याच्या तृप्तीमुळे यज्ञनारायण तृप्त झाला. त्या ब्राह्मण स्त्रियांना यज्ञाचे फळ मिळाले. कमलाकांत संतोषून म्हणाला की तुम्ही साऱ्याजणी माझ्या पदाला याल, पण तुमचे पती मात्र असंख्य जन्म भोगत राहतील. आता तुम्ही आश्रमात जा, तुमचे पती वाट पाहत असतील. यज्ञ संपला तरी वाईट वाटून घेऊ नका. सर्व चराचर मद्रूप आहेत. तुम्ही माझ्यामध्ये लीन व्हा. माझ्या ठिकाणी तुमचे चित्त ठेवून प्रपंच करा. श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या म्हणाल्या, आमचे पती आमचा प्राण घेतील. आम्हाला आता तुझ्या पायाशीच राहू दे. दुःखरूप संसार म्हणजे खैराच्या निखाऱ्याचे अंथरूण आहे. त्यावर सुखनिद्रा कशी मिळेल? आम्ही सगळ्यांच्या आज्ञा मोडून आलो आहोत आणि आता तुझे चरण धरले आहेत. तू आम्हाला दूर लोटलेस तर आमचे प्राण जातील.
श्रीकृष्णाने त्या ब्राह्मण ललनांचे बोलणे ऐकून घेतले आणि हसून तो म्हणाला की तुम्ही तुमच्या घरी जाऊन तर बघा, तुमचे पतीच तुमचे चरण धरतील, तुम्हाला वंदन करतील. श्रीकृष्णाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सगळ्या स्त्रिया आपल्या पतीजवळ आल्या. जिने कृष्णासाठी प्राणत्याग केला होता ती हरिरूप झाली. हरिनामाचा गजर करत ब्रह्मानंदात डुलत त्या परतल्या. हरिनामाचा गजर ऐकून त्या ब्राह्मणांनाही अनुताप झाला. ते म्हणाले की श्रीकृष्ण हा पूर्ण अवतार आहे असे वेदांनी सांगितले आहे. आमच्या अज्ञानामुळे आम्ही त्या जगज्जीवनाला ओळखले नाही. ते आपल्या स्त्रियांना म्हणाले की तुमचे जेणे धन्य झाले, तुमच्यावर नारायणाने कृपा केली. शास्त्र भाषणे धरून आणि अभिमान बाळगून आम्ही पूर्णपणे नागवलो. त्या सावळ्या परब्रह्माची आम्ही निंदा केली, निर्गुणाला गुणदोष लावले. मग कोणीतरी म्हणाले की चला आपण हरीला जाऊन भेटू, त्याच्या चरणाला मिठी घालू. पण तेवढ्यात कोणीतरी सांगितले की कंसाचे दूत रानावनात हिंडत आहेत आणि गायी आणि ब्राह्मण यांना शोधून मारत आहेत. संभ्रमाचे मायाजाळ आडवे आले आणि ते ब्राह्मण श्रीकृष्णाला अंतरले. ह्या माया नदीच्या पैल तीरावर प्राण देऊन जी गेली ती खरंच धन्य आहे. अनुष्ठान, पुरुषचरण, तप काहीही न करता ती नारायण रूप झाली. कवी श्रीधर म्हणतात की हा हरिविजय ग्रंथ म्हणजे क्षीरसागर आहे आणि त्या क्षीरसागरात आत्माराम यादवेंद्र शेषाच्या शय्येवर पोहडला आहे. श्री हरिविजय ग्रंथाचा 16वा अध्याय इथे पूर्ण झाला. जय श्रीकृष्ण.